तारुण्यात आपल्या आयुष्यातला काही काळ असा असतो की आपल्याला आपल्या पाठीशी कोणीतरी भक्कमपणे उभं राहावं असं वाटत असतं. पण बरेचदा त्यावेळी ज्यांनी आपल्या पाठीशी उभं राहावं अशी आपली अपेक्षा असते, त्यांच्यापेक्षा आपल्या वाटेत मोठमोठाले दगड टाकून अडथळे निर्माण करणारे जास्त शक्तिशाली असतात. मग हळूहळू आपण त्याही परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतो. पण जुळवून घेतो म्हणजे आपण दबून मात्र राहत नाही हं. जास्तीचा दाब मिळालेला चेंडू जसा उसळून आणखीनच वेगानं वर येतो, अगदी तसं काहीतरी आपलंसुद्धा होतं. ज्यांनी आपल्या वाटेत दगड टाकलेले असतात, त्यांना वाटेला लावून आपण आपली नवी वाट सकारात्मकतेने निर्माण करतो. अर्थातच यात बराच काळ लोटतो. पण तरीही वाहतं पाणी जसं वाटेतल्या खडकाला फोडून स्वतःची वाट स्वतः निर्माण करतं, तसंच आपणही सर्व अडसर बाजूला सारून मुक्तपणाने प्रवाहित होतो. मग काही काळानं या मुक्त प्रवाहात राग, द्वेष, अपमान, अवहेलना यांची सगळी पुटं वाहून जातात आणि एका निर्मळ जलप्रवाहासारखं आपलं आयुष्यही निर्मळ होतं. आता आपलं वय वाढलेलं असलं तरी आपण आपले पाय घट्ट रोवून उभे राहिलेले असतो. आपण आपलं हे अस्तित्व स्वतः निर्माण केलेलं असतं. आता आपल्याला कशाचं सुख किंवा दुःखही नसतं. स्वतःच्या आनंदासाठी मनाला वाटेल ते मनापासून करणं आणि निवांत जगणं हे जीवनाचं तत्त्व आपण स्वीकारलेलं असतं. खरं तर आपण कोणतीच जबाबदारी सोडलेली नसते किंवा टाळलेली नसते. पण तरीही भगवद्गीतेत भगवंताला जो साक्षीभाव अपेक्षित आहे ना, तोच जणू काही आपण अंगीकारलेला असतो. आता आपल्याला कोणीही आपल्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे असं वाटत नसतं. कारण आता ईश्वर आपल्याच पाठीशी आहे हा विश्वास आपल्यात निर्माण झालेला असतो. कोणीही आपली बाजू घ्यावी असंही वाटत नसतं. कारण ईश्वर आपल्या बाजूने आहे हे सुद्धा आपल्याला पटलेलं असतं. या प्रवासात आपलं वय वाढलेलं असतं हे खरंच आहे. पण आपल्याला जगावेगळं असं काहीतरी करावंसंही वाटतं. म्हणजे नेमकं काय? निसर्गात रमावंसं वाटतं, नामस्मरणात गुंगावंसं वाटतं, रानोमाळ भटकावंसं वाटतं, घन होऊन बरसावंसं वाटतं, चैतन्यानं खुलावंसं वाटतं, छंदात गुंतावंसं वाटतं. थोडक्यात सगळं जुनं विसरून मनसोक्त जगावंसं वाटतं. खरंच हे इतकं जमलं ना तर आयुष्य बहरलंच समजायचं. पटलं ना तुम्हाला? मी सुप्रिया घरत म्हात्रे. धन्यवाद.